सन्माननीय सदस्य सूरज पाटील जी, बोला आपण. माननीय महापौर महोदया, माननीय आयुक्त, माननीय सचिव, माननीय सभागृहातले सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू भगिनी, आदरणीय या सभागृहाचे नेते माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांनी या शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असा एकात्मिक आरोग्य सेवा व्यवस्थापन धोरण 2026 हा सभागृहापुढे ठराव मांडलेला आहे. पाहता जेव्हापासून आपण डायसवर बसलात, म्हणजे हा सभागृह सुरुवात झाला 5 फेब्रुवारी, त्या दिवसापासून या नवी मुंबई शहराकरिता सातत्यानं चांगल्यात चांगलं काय हे या समोर माझ्या बसलेल्या चेअरमधून शहरासाठी त्या कल्पना आणल्या गेल्या नाही तर प्रत्यक्षात पूर्णत्वास पण आल्या. अशासकीय आणि शासकीय या परंपरेत गुंतलेले मी पण 2010 पासून या सभागृहाचा सदस्य असलो आम्ही, परंतु शासकीय प्रस्ताव आला तरच तो शहराला लागू होतो किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, अशी जी अज्ञानपणाची धारणा होती ती पुसण्याचं काम अभ्यासूपणे माननीय सभागृह नेते साहेबांनी करून दाखवलं. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा असा ठराव धोरण त्यांनी आणलाच नाही तर तो आता तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या प्रभागात सुरूही झाला. त्याच्यामुळं अजून खूप असे ठराव पुढे आले. मी एकच उदाहरण देतो कारण सभागृहाचा वेळ पण महत्वाचा. पण अशासकीय आणि शासकीय या शब्दातून थोडं बाहेर यावं. सभागृहाचं हे पवित्र सभागृह आणि या सभागृहाची ताकद काय किंवा सभागृहाची ताकदपेक्षा अधिकार काय हा खऱ्या अर्थानं दाखवण्याचं काम या सभागृहाला सागर नाईक साहेबांनी दिलं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हाच आता आलेला प्रस्ताव इथं होत असताना आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे. शिवराम पाटील साहेब, अजून आमचे भोईर साहेब, इथं बसलेले जेडी साहेब असतील, नाथ साहेब, ज्येष्ठ या सभागृहात बसलेत आणि निश्चित सुधाकर सोनवणे साहेब आहेत आमचे. या ज्येष्ठत्वाच्या भूमिकेत ते वावरत असताना आम्हाला सगळ्यांना त्यांच्याकडून त्या परीनं अपेक्षा असतात की ज्येष्ठ म्हणून त्यांनी तसं वागावं जेणेकरून आम्हाला त्यांना सन्मान देता येईल. परंतु कधी कधी आमची अपेक्षा तत्पर्यंत नाही होत. 2010ला गणेश माझ्यावर हे झालेलं होतं की तुम्ही सभागृहात नवीन आहात किंवा, पण आपण विसरतो की दर 5 वर्षाला इलेक्शन होतात आणि दर 5 वर्षाला तुम्ही ज्येष्ठ असून दे नाहीतर नवखे असून दे, लोकांपुढे त्याच क्षमतेनं तसंच हात जोडून जायला लागतं. त्यामुळे निवडून आलेला प्रत्येक सदस्य त्याच तोलामोलाचा आहे. त्याच्यामुळे त्याचा सन्मान झाला पाहिजे. ज्येष्ठत्वाचा अपमान न करता त्या आलेल्या सदस्याचा सन्मान म्हणजे त्या नागरिकांचा सन्मान असतो ज्यांनी त्याला निवडून दिले. त्यामुळे गणेश सकपाळ महापौर महोदया विषयांतर करणार नाही, पण सगळ्यात जास्त कॅट्रिकचे ऑपरेशन घडून आणणारा तो एकमेव समाजसेवक या सभागृहात आहे. आरोग्याची खऱ्या अर्थाने त्याला माहिती, आणि त्यामुळे उपसभापती पद देताना त्याने जी मगाची माहिती सांगितली 2017 सुप्रीम कोर्टची केस, गणेश बरोबर आहे, सुप्रीम कोर्टात असल्यावर आपण त्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही. हा परिपूर्ण जर प्रस्ताव वाचला, हळदणकर साहेब ह्याच्या डिटेलमध्ये जर वाचलं, मला ही एवढी पानं वाचायला मी त्यांना बोललोय कशाला एवढा अभ्यास केला असता तर डॉक्टरेट लावायची किंवा ते बोलले तसं आलं असतं. पण वाचल्यावर आनंद वाटला की आपण त्या सभागृहाचे सदस्य आहोत ज्या सभागृहानं आता या शहरासाठी असे चांगले धोरण आणण्याकरिता बाजू ओढले. मी माझ्या कार्यालयात हा सगळा प्रस्ताव वाचून दाखवला. कार्यालयात सगळे आमचे जे सिनियर सिटीजन कार्यकर्ते बसेल त्यांना की किती सुंदर प्रस्ताव आहे, तो वाचून दाखवण्यासारखा आहे. ज्या परीनं ही आरोग्य यंत्रणा, आरोग्य सेवा, पाटील साहेबांना मी क्रॉस करणार नाही, पाटील साहेबांनी शब्दाला बोलणार नाही. मगाशी ते शब्द वापरला, ठीक आहे, ओघाओघांना बोलून गेले असतील, त्यांनी त्याचं शब्द मागे घेतल्याच्या शिवाय नाही. परंतु काय होतं की आपण जेव्हा
बोलतो ना की आपण ज्येष्ठ आहोत तर आपण त्यांच्याकडून काहीतरी अनुभवतो, समजून घेतो. पण सभागृहाला इथं काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या मग सुधारायला लागतात. मगाशी मी पॉईंट ऑफ ऑर्डर का नाही घेतला, त्यांना अडवण्याची भूमिका नव्हती. त्यांचं शहराविषयीची आत्मीयता म्हणजे जे नाही मगाशी तुम्ही सांगितलं ते सांगू नका. का तर काय आणणार आहोत त्याच्याविषयी तुम्ही सूचना मांडा. नेत्रा मॅडम मगाशी चांगल्या सूचना मांडल्या. अपेक्षा तीच आहे की परिपूर्ण तुमच्या ह्या प्रस्तावाच्या अनुषंगाने तिथे लिहिले ना की प्रशासनाला हे प्रस्ताव आणायचा आहे परिपूर्ण करून. मग सदस्यांना संधी आहे की काय हवं, तुम्ही अनुभवातून जाताय ना हॉस्पिटलमध्ये काय काय कमतरता आहे, काय हवं त्याच्यात सांगा म्हणून त्याच्यात झालं. फोर्टिसच्या बाबतीत तो आमचा गिरीश बसला. गिरीशला माहिती आहे फोर्टिसचं महत्व काय. फोर्टिसला म्हणतो गिरीशला माहिती. गिरीशचा एक नंबर आहे सगळ्यात जास्त ऑपरेशन कोणी केलं असेल गोरेगरिबात गिरीशने केलं त्या स्कीम मधून म्हणून उल्लेख करतोय. त्याच्यानंतर दुसरे नंबर असतील. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला सन्माननीय आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. निश्चित मी नेहमी सांगतो कोणाच्या कर्तृत्वाची रेषा मोजण्या एवढं आमचं कर्तृत्व नाही. परंतु ह्या सभागृहाला हेही माहीत पाहिजे की ज्यावेळी 2020ला कोविड आलं त्यानंतर इथं तुम्ही आमची कोणी नव्हतं, सभागृह नव्हतं. आणि त्यावेळी ठाण्यात ज्या हॉस्पिटलचा त्यांनी उल्लेख केला 3 मे 2022ला हॉस्पिटल जेव्हा तिथं उद्घाटन झालं तेव्हा हा नवी मुंबई पण त्यांच्याच पालकत्वाच्या अधिकार क्षेत्रात होता. करायला गेलो तर सगळं करू शकत होतो. ठाण्याला जे हॉस्पिटल आहे ना, शिवराम पाटील साहेबांना मगाशी त्यांनी सांगितलं ना की दानत लागते. साहेब खिशातून कोणी देत नाही. MGPAY महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या 100 बेड मधून ते सगळं होते. खिशातून कोणी देत नाही. या बरं ते महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे ती इमारत पण त्यांनी दिली नाही. महापालिकेची आहे, 200 बेडची इमारत आहे, 100 बेड कार्यान्वित आहे. चांगल्याला चांगलं म्हणावं, चांगला इलाज होतोय ना, चांगलं आहे, कशाला काय बोलू. पण कोणी जर बोलत असेल की दानत त्यांची, खोटं नाही सांगायचं, खोटं बोलायचं नाही. सभागृहात ज्येष्ठात सन्मान करणारच, पण दुसऱ्याचं चांगलं दाखवून आपल्या पोराला सातत्यानं हिनवायचं हे सुद्धा योग्य नाही. मग आपण सुद्धा फेलर होतो, आपल्या पोराला आपण मोठं करण्यात अपयशी झालो. हे आरोग्य यंत्रणा 6 वर्ष कोविड नंतर कोलमडली किंवा काय झाली, अडचणी प्रशासनाच्या पण होत्या भरती प्रक्रियेत. किंवा मगाशी त्यांनी सांगितलं ना डॉक्टर असल्याला पाहिजे पण नाही उपलब्ध होत. त्या जरी भरतीचा मंजुरी आली तर त्या रेंजमध्ये तो सुपर स्पेशालिटीचा डॉक्टर म्हणजे कार्डिओलॉजिस्ट असेल, तुमचा स्पाईनचा न्यूरोलॉजिस्ट असेल, नाही येत. तेवढं खर्चिक त्याने शिक्षण घेतलेलं असतं. तो आपल्याकडे त्या रेंजमध्ये शासनाने एक पॅरामीटर्स दिलं की ह्या रेंजच्या पुढे तुम्ही नाही देऊ शकत पगार, तो बसत नाही आपल्याकडे. म्हणून मग त्या अनुषंगाने ह्याच्यात तुम्ही वाचलं तर आयुर्वेदिकलाच मला आनंद आहे साहेब की तुम्ही आमच्या बेलापूरवरून सुरुवात केली असती, पण तुम्ही आयुर्वेदिक पहिले ते PPP प्रायोगिक केलं सुंदर असं. म्हणजे शेवटी येणारच तो शटल सर्व्हिस किंवा सेंट्रलाइज हॉस्पिटल, सगळ्या ह्या परिपूर्णता ह्याच्यात टाकल्यात. आणि ह्याच्यात अपेक्षित काय की ह्यांनी त्यांच्या बुद्धिक्षमतेने इथं मांडलंय की असं असं शहरासाठी आपण आणूया आणि सगळ्यांनी त्याच्या सहभागी होऊन त्यांना सल्ला द्यायला, अजून आपल्या नोंदीत करायला पाहिलं होतं की ह्याच्यात अजून हे घ्या, ह्या गोष्टी टाका, असं असावं तसं असावं. ना की नेहमी विरोधकाची भूमिका बजावायची असते, पण चांगल्या गोष्टीसाठी टीका करत राहणं हे कुठंतरी योग्य नाही. या शहराला जे आवश्यक आहे त्या गोष्टी आणताना निश्चित मी सांगेन साहेब, ह्याच्यात तुम्ही बोलात ना मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल, मी सागर नाईक साहेबांचा सहकारी म्हणून तुम्ही मगाशी बोलत ना काय दपली बॉडीगार्ड. हा साहेब चांगल्याच्या बरोबर ना राहिलो, चांगलंच होतं. सद्गुणाच्या काय बोलतात ते, सज्जनाच्या संगे अवगुण लांब थांबे. हा ते आता त्यांच्यामुळे कदाचित आम्हाला पण चांगल्या गोष्टी आता भेटतात आणि आशीर्वाद लागतात. आणि हा परिपूर्ण मी त्या हॉस्पिटलला ठाण्याच्या कधीच चुकीचं बोलणार नाही. गोरगरिबाची सेवा होते तिथं साहेब, होतात एखाद 2 चुका आपल्याकडे होतात, त्यांच्याकडे होतात. डॉक्टर बिचारा मुद्दाहून कुठल्या पेशंटला त्रास देत नाही, मारत नाही, कधीच नाही मारत. डॉक्टर देव दुसऱ्या हाती. त्याच्यामुळे ते तुम्ही जे बोललात ना ते मी वैयक्तिक त्याच्यात तुमच्यात हे झालं असेल, परंतु हॉस्पिटलचा दोष म्हणून बोलणार नाही. शेवटी चांगलं असेल तिथलं चांगलंच सांगावं. एखाद
100तले एखाद केस झाली तर त्याला काही अवगुण बोलत नाही. पण ही जी क्षमता घेतली नाही, ही शासनाची योजना जेव्हा तिथं लागली ठाण्याला 2022ला, तर तिथं नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला पण लावली असती ना, तर तिथं पण त्यांचं नाव लागलं असतं. साहेब, नियतीने संधी दिलेली. कोविडमध्ये आपली सत्ता आपण नव्हतो आणि सत्ता केंद्र ठाण्याच्या नेतृत्वाकडे होतं. हे सगळं इथं सुद्धा करू शकत होते ते. पण नवी मुंबई त्यांचं बाळ नाही. नवी मुंबईतला पालक एकच, गणेश रामचंद्र नाईक. आणि दुसऱ्याकडे कोणाची ती झालं. आम्ही 5 वर्षात या नवी मुंबईकरांनी पाहिलं की आपल्याला बाबा हा माणूस नसल तर आपलं काय शहर वाऱ्यावर आहे. आणि त्याच्यामुळं हा परिपूर्ण एकात्मिक हा आरोग्य सेवेचा प्रस्ताव जो सभागृह पुढे यांनी ठराव मांडलाय, तो त्वरित म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर होईल तो परिपूर्ण करून माननीय आयुक्त साहेब, महापौर महोदया तसा आदेशित व्हावा की परिपूर्ण सूचनांसहित प्रशासनाने तयार करावा, आणावा. आणि आम्ही वाट बघतोय, कारण रात्री अपरात्री आमच्या इथला पेशंट जेव्हा सांगतो माझी ऐपत नाही. आजच बघा, आता बाहेर MGM हॉस्पिटलचा बिल माफ करायसाठी तुमच्याच दालनात माणूस बसलाय. ही परिस्थिती खोडून काढायसाठी ह्या सागर नाईक साहेबांचं मी पुन्हा पुन्हा कौतुक करेन. काय केलं त्यापेक्षा आता संधी आले ना, तिथं सोनं आम्ही करतोय आणि करणार, ह्याचा आम्हाला अभिमान राहील. आणि महापौर महोदया, तुम्ही किंवा आम्ही सगळे भाग्यवान असू जेव्हा हा प्रस्ताव शहरासाठी लागू होईल आणि तेव्हा आपल्याला ताटपणाने सांगता येईल की नवी मुंबई सारखी आरोग्य यंत्रणा अख्ख्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. निश्चित शिवराम पाटील साहेब, तुम्हाला तेव्हा अभिमान वाटेल. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.